विरोधी पक्षनेतेपदाच्या मुद्द्यावरून सध्या राजकारण तापलेलं आहे। सत्ताधारी विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत आणि त्यामध्येच आता संजय राऊत यांनी उडी घेतली आहे। लोकसभेत राहुल गांधींनी सत्ताधाऱ्यांचे धिंडवडे काढल्यानं राज्यातील सत्ताधारी घाबरत असल्याचा हल्लाबोल संजय राऊतांनी केलाय। सोबतच विरोधी पक्ष नेत्याशिवाय कामकाज पुढे रेटण्यावरूनही संजय राऊत यांनी जाहीर टीका केली आहे। संजय राऊतांच्या या टीकेला भाजपनेही जोरदार प्रत्युत्तर दिलंय। विधिमंडळाची गेल्या काही वर्षांमध्ये सर्कस झालेली आहे। गांभीर्य संपलं विधिमंडळातल्या कामकाजाचं। महाविकास आघाडीमध्ये सर्कस सुरू आहे। महाविकास आघाडीमध्ये माकडांचा खेळ सुरू आहे। नाही, ते ढकलाढकली चालली आहे, वेळ काढू पण आहे। त्यांना विरोधी पक्षनेता निवडायचंच नाही। विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षनेतेपद अद्यापही रिक्त आहे। अधिवेशन संपत आलं तरी विरोधी पक्षनेत्याबाबत कुठलाही निर्णय झालेला नाही। वारंवार मागणी करून अध्यक्षांना पत्र देऊनही निर्णय न झाल्यानं विरोधकांची घोर निराशा झाली आहे। उद्धव ठाकरेंनीही यावरून सरकारला चांगलंच धारेवर धरलं। त्यातच आता खुद्द संजय राऊतांनी महायुतीवर निशाणा साधलाय। सत्ताधारी विरोधी पक्षनेत्याला घाबरतात का असा सवाल राऊतांनी विचारला। सोबतच विरोधी पक्षनेताच नको ही मोदी शहांची भूमिका असल्याचा घणाघातही त्यांनी केलाय। महाराष्ट्रासारख्या राज्याला विरोधी पक्षनेता दोन्ही सभागृहात नाही, विधानसभेतही नाही आणि विधान परिषदेत नाही। याची सत्ताधाऱ्यांना लाज वाटली पाहिजे। की विरोधी पक्षनेत्याशिवाय तुम्ही कामकाज पुढे रेटताय, याचा अर्थ विरोधी पक्षनेत्याला तुम्ही घाबरता। मग तो शिवसेनेचा असेल, काँग्रेसचा असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल, तुमची सायटी काढली जाते, तुम्हाला प्रश्न विचारले जातात, तुमच्या चुका दाखवल्या जातात। लोकशाहीमध्ये महत्त्वाचं साधन आहे। नाही, ते ढकलाढकली चालली आहे। सरकार म्हणते अध्यक्षांचा अधिकार, अध्यक्ष म्हणतात घेऊ निर्णय, अजून काही ठरलेलं नाही। कधी कधी ऑफिशियल बोलतात की आम्ही दिल्लीवरून होतोय। हे सगळं वेळ काढू पण आहे। त्यांना विरोधी पक्षनेता निवडायचंच नाही अशी एकूण त्यांची भूमिका दिसते आहे। आता वरच्या हाऊसमध्ये तर तशी कुठलीच अट नाही, तो निवड करायला पाहिजे। विधान परिषदेमध्ये काय अट आहे, कुठली अट आहे? विरोधी पक्षनेतेपदाबाबत होत असलेल्या दिरंगाईवर राऊतांनी संताप व्यक्त केला। तर महाविकास आघाडी सर्कस आणि माकडांचा खेळ सुरू असल्याचा पलटवार भाजपानं केलाय। बघा, विधिमंडळाची गेल्या काही वर्षांमध्ये सर्कस झालेली आहे। सर्कस, दशावतार म्हणा, गांभीर्य संपलं विधिमंडळातल्या कामकाजाचं आणि पार्लमेंटमधल्या कामकाजाचं सुद्धा। महाविकास आघाडीमध्ये सर्कस सुरू आहे। महाविकास आघाडीमध्ये माकडांचा खेळ सुरू आहे। तीन तिघाडा आणि काम बिघाडा काय असतं याचं अतिशय उत्तम उदाहरण म्हणजे महाविकास आघाडीचा कारभार। संजय राऊत आपल्या पक्षामध्ये 52च्या 52 पत्त्यांचा जोकरपणा। पक्षामध्ये कुठली सर्कस सुरू आहे, महाविकास आघाडीमध्ये कशी सर्कस सुरू आहे याचा विचार जास्त करावा। गोरिला माकड डान्स करतो आणि गोरिला माकड एकमेकांना लाथाळ्या मारण्याचं काम करतो। अगदी तसंच काम तुमच्या 3 पक्षामध्ये सुरू आहे। सर्वच पद आपल्याकडे राहिले पाहिजे अशीच महायुतीची भूमिका असल्याचा घणाघात सचिन अहिर यांनी केलाय। सोबतच विरोधी पक्षनेतेपद मिळो अथवा न मिळो आम्ही लढत राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। सर्वच पदं आम्हाला मिळाली पाहिजे, सर्वच पदं मिळाली पाहिजे। सदाभाऊ बोलले काल, जे आज आम्ही बोलतो असं नाही, मिटकरी बोलले एका बिलावरती की सर्वच आमच्या ताब्यात राहिलं पाहिजे। तर आता विरोधी पक्षाची पण हे पदं न देता एका प्रकारे विरोधी पक्षाचा पण स्पेस आपसामध्ये वाटून घेण्याचा प्रयत्न होतोय। पण लोकशाही हे टिकवणं आमचं हे कर्तव्य म्हणून त्यांचा आवाज म्हणून वेळप्रसंगी सभागृहामध्ये, वेळप्रसंगी रस्त्यावरती आम्ही त्याचा आवाज म्हणून घेऊन निश्चितपणे भांडल्याशिवाय आम्ही राहणार नाही, पद मिळो किंवा नाही मिळो। विरोधी पक्षनेतेपदाबाबतच्या मुद्द्यावरून राजकारण चांगलंच तापलंय। विरोधक सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरू आहे। आरोपांची पातळी दिवसेंदिवस खालावत चालली आहे। अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी तरी याबाबत निर्णय होतो की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।